बस इथे मी आलो चेंज करून. हा लवकर ये. काय रे शुभम, आजोबांची तब्येत कशी आहे तुझ्या? माझ्या आजोबांची तब्येत? माझ्या आजोबांना काय झालंय? या भडवीने नक्कीच काहीतरी खोटं सांगितलं असं. हो आहेत आता बरे. ते जरा त्यांच्या पोटात दुखत होतं ना, आता आहे तब्येत बरी. पण रोशन बोलत होता तुझ्या आजोबांना अटॅक आलाय. हो हो, ते जरा त्यांना गुडघ्यात अटॅक आला होता ना, आता आहेत बरे आहेत. त्यासाठीच रोशन 10,000 घेऊन गेला होता दवाखान्याच्या खर्चासाठी. तुला पाहिजे होतं ना. हो, ते 10,000 रुपये दिले ना रोशनने, मग तेवढी जरा मदत पण झाली मला. 10,000 रुपये दिले मला त्याने. मग तुझ्या बहिणीचं लग्न कसं झालं? झालं ना सगळं व्यवस्थित? बहिणीचं लग्न? अरे गेल्या महिन्यात तुझ्या बहिणीचं लग्न होता ना. रोशन 10 दिवस तुझ्याकडेच आला होता ना राहायला लग्नाच्या तयारीसाठी. हो, ते बहिणीचं लग्न होतं ना माझ्या गेल्या महिन्यात. हो, ते रोशन आला होता 10 दिवस राहायला, तेवढीच मला मदत झाली लग्नासाठी. आता काय झालं असतं माझं काय माहिती. पण आम्हाला बोलवलं नाहीस रे लग्नाला. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? अहो काकी, मी तर सांगितलं होतं तुम्हाला पण सगळ्यांना बोलवायला, पण ते घाई गडबडीत राहिला असेल विचार ये करून. कहाँ फंस गया भाई मैं? बघतो मी त्याला नंतर. मला सिगरेट बिगरेट पित जाऊ नकोस. सिगरेट? नाही, त्या रोशनच्या खिशात सिगरेटचा बॉक्स भेटला होता. मला वाटला तोच पितो का काय, पण मग तो बोलला माझा नाही, तो शुभमचा माझ्या खिशात राहिला. अच्छा, माझा सिगरेट बघ त्याच्या खिशात भेटला काय? मग लव्ह मॅरेज कसं चाललंय लव्ह मॅरेज? कोणाचा? तुझा? कब हो गया? कब हुआ कब?